नमस्कार. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या धान विक्री केली असो किंवा नसो, धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धोरणानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे. शासन निर्णयाची दिनांक आहे 13 मार्च 2024 रोजीचा. हा शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यातर्फे आलेला आहे. तर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक बोनस 2023-24 साठीचा हा आहे. तर प्रस्तावना आलेली आहे. उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णय 26/2/2024 मधील परि 3 मधील गट अट क 1 खालीलप्रमाणे आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई-पीक पाहणीद्वारे खातरजमा करून जमिनीच्या 7-12 उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुश्रेय राहील. याऐवजी शासन निर्णय 26/2/2024 परि मधील अट क्रमांक 1 मध्ये याप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई-पीक पाहणी ई-भूमी, महानोंदणी पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातरजमा करून तसेच वन जमिनी, देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनीसंदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री केली असो किंवा नसो, त्यांच्या जमिनीच्या 7-12 उताऱ्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खातरजमा करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुश्रेय राहील. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये धान या पिकाची जर पेरणी केलेली असेल तर त्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये इतकं प्रोत्साहन अनुदान हे देण्यात येणार आहे. तर हे अनुदान 2 हेक्टर मर्यादित राहील. म्हणजे 5 एकरपर्यंत ज्यांनी धान पेरलेलं आहे शेतामध्ये आणि त्याची विक्री केली असो किंवा नसो, तरी पण हे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे लवकरच. हा 2024चा 13 मार्चचा शासन निर्णय आलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ शेअर करा आणि बघत राहा डिजिटल एज्युकेशन. धन्यवाद.